महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे गटारी स्पेशल चिकन थाळी. त्यासाठी 1 किलो चिकन घेतलं आहे मी. बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेला टमाटा आहे, कढीपत्ता आहे, ठेचलेला आलं लसूण आहे. आता आपण चिकनला फोडणी देऊन घेऊया. आता मी इथं तेल तापत ठेवलं, आपण आळणी चिकन करून घेऊया. सर्वप्रथम कढीपत्ता, त्यानंतर घालायचा कांदा, कांदा छान परतू द्यायचा आहे. पाच ते 7 मिनिटं कांदा परतू द्या. आता इथे आपला कांदा परतून झाला आहे. आता आपण टमाटा घालूया. त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ. त्यानंतर घालतो हळद, टमाटा, मीठ, हळद परतवून झाले. आता आपण चिकन टाकूया. वरून घालायचं चिकन. चिकन छान परतवून घ्यायचं. हळद द्या, मीठ कांद्यामध्ये. गटारीचा हा खास देते.
10 मिनटं चिकनला थोडंसं पाणी वळू द्या. चारी बाजूंची चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं, परतवून घ्यायचं. दहा मिनटं स्वतःचं पाणी वळू द्या चिकनला, झाकून ठेव. आलं लसूण नाही करण्यात राहिलं त्याच्यामध्ये फोडणीलाच परतून घ्या. आलं लसूण टाकूया. ठेचलेलं आलं लसूण टाकतो. तुम्ही बघू शकता इथे चिकनला स्वतःचं पाणी वळले. आता मी जे आधीच पाणी उकळत ठेवलं ते आता घालते. चिकन बुडेल तर पाणी ठेवलं तरी चालेल. इथं आपलं गरम पाणी ओतून झाले. याला 30 मिनटं शिजू द्या मिडियम गॅसवर, कारण बॉयलर चिकन हे लवकर शिजतं. 30 मिनटं ठेवा. तुम्ही बघू शकता इथे मी तवा तापत ठेवला आहे. आता आपण चिकनसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. काळं वाटण बनवते. काळं वाटण याच्या आधी व्हिडिओ टाकला आहे, पण पुन्हा एकदा दाखवते. 5 ते 6 कांदे घ्यायचे आणि ते भाजत टाकायचे. स्लो गॅसवर 20 मिनटं भाजू दे. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे भाजताना. पंधरा ते 20 मिनटं हलवत राहा स्लो गॅस मिडियम गॅसवर. कांदा भाजल्यावर बघू. तुम्ही बघू शकता या स्टेजवर कांदा आल्यानंतर कांदा अजिबात जळायचा नाही. चॉकलेटी कलर होईपर्यंत भाजायचा आहे. साधारण 15 ते 20 मिनटं लागतात त्याला भाजायचा. अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे. आता आपण कांदा काढून घेऊया. त्यानंतर टाकतोय सुकं खोबरं. खोबरं थोडं जास्त घेतलं तर भाजी छान घट्ट होते. छान भाजून घेऊया. खोबरं छान भाजून घेतलं आपण खरपूस. बघू शकता इथे आपला कांदा खोबरं भाजून झालंय. आता आपण धने तळून घेऊया. थोडंसं तेल टाकलं धने तळायला, जास्त नाही टाकलं. खसखस घ्यावं.
मसाला धना पण भाजून घेतला. आता आपण टाकतो एक कडे मसाला. थोडेसे घेतले, जास्त नाही घेतले, कारण आपण घरगुती गरम मसाला वापरणार. 2-3 मिरे, 2-3 लवंगा, दालचिनी आहे, हिरवी इलायची, छोटी इलायची, तेजपान आणि मोठी अख्खी इलायची. अशा पद्धतीने खडे मसाले आपण घेतले. ते थोडं त्याला तळायचे किंवा भाजून घ्यायचे थोडेसे अशा पद्धतीने. आपण अशा पद्धतीने आपला मसाला भाजून झाला आहे. तो मसाला करण्याची माझी हीच पद्धत आहे. ही पद्धत तुम्ही हँडल करू शकता. तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता आपण कोथिंबीर घालूया आणि उरलेले आपण जे मसाले आपण काढले ते मिक्सरमधून काढून घेऊया. मिक्सरमधून पूर्ण बारीक वाटण करून घ्यायचे. अशा पद्धतीने मसाला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण चिकन फ्राय करून घेऊया. फ्राय चिकन करून घेऊया. आपण जे वाटण केलं होतं आधी आपण ते टाकूया. वाटण छान परतून घ्यायचे. आपण टाकतोय लाल तिखट, घरगुती लाल आहे. तुम्हाला असं तर मार्केटमध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे नसेल तर. 1 चमचा लाल तिखट टाकले. त्यानंतर टाकतोय घरगुती गरम मसाला. त्यानंतर घालायची थोडीशी हळद. तुम्ही बघू शकता इथं आपला लाल तिखट टाकून झाले. गरम मसाला वाटण छान परतवून झाले. आता पण चिकनचा स्टॉक घालतोय आधी थोडासा. तो छान परतवून घ्यायचा मसाल्यामध्ये. अशा पद्धतीने परतून घ्यायचं. त्यानंतर हे पीसेस आपण टाकतो इथे फ्राय चिकनला.
थोडंसं मीठ घालायचं, स्टॉकमध्ये मीठ आहे त्यामुळं जपून घाला. सुंदर असं आपलं फ्राय चिकन दिसतंय ना. थोडंसं मीठ घालूया कारण स्टॉकमध्ये मीठ आहे. एक 2-3 मिनिटाला झाकून ठेवलं म्हणजे एक छान एकजीव होईल. तोपर्यंत आपण मटण रस्सा बनवायला घेऊया. ते चिकन रस्सा त्यासाठी पाच इथं मी तेल तापत ठेवले. आपण जे वाटण पूर्ण करून घेतलं होतं त्यातलं थोडं फ्राय चिकनमध्ये टाकलं आणि आपण उरलेलं वाटण याच्यात टाकणार चिकन रस्सा बनवण्यासाठी. आता आपण रस्स्यासाठी उरलेलं वाटण जे टाकलं आहे आता आपण रस्स्यासाठी ते टाकतो लाल तिखट घरगुती. त्यानंतर टाकतोय गरम मसाला. तुम्ही मार्केटमध्ये वापरलं तरी चालेल. त्याला तेल सुटं असतं परत द्यायचं. अशा पद्धतीने मसाला परतवून घ्यायचा. थोडासा जो स्टॉक उरलेला तो पण याच्यात टाकूया. तोही अशाच पद्धतीने करून घ्यायचा. जर आपण फ्राय चिकनला केलं तर यात आपण रस्सा बनवून रस्साला एक वेगळी चव येते. अशा पद्धतीने स्टॉक टाकल्यानंतर नंतर पण जे उरलेले पीस होते आपण असं घालूया.
त्यात घालू आपण पाणी. तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार टाका. ह्या रश्याला 10 मिनिटं उकळू देऊया. बघू शकता अशा पद्धतीने आपलं फ्राय चिकन तयार आहे. कसं दिसतंय तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर दिसतंय. आणि इकडं चिकन रस्सा उकळतोय आपला. सुंदर तरी आहे. ही थाळी ह्या गटारीला बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपण बनवतो आता कोंबडी वड्याची तयारी करतो. इथं 2-3 मिरे घेतलेत, 3 ते 4 मिरे घेतलेत. त्याच्यानंतर जिरे टाकूया, धने जिरे आणि सोप एकत्र टाकले. त्यात आपण खलबत्त्यात कुटून घेऊया. कोंबडी वड्यासाठी हा मसाला आहे. अशा पद्धतीने याची पूड करून घ्यायची कुटून. तुम्ही बघू शकता इथं आपण आता पीठ मळायला घेणार आहोत वड्यांचं. त्यासाठी मी एक वाटी आधी वरनं 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. ते आपण चाळून घेऊया. त्यानंतर आपण घेतो पाऊण वाटी ज्वारीचं पीठ. पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. 1.5 वाटी तांदळाचं, पाऊण वाटी ज्वारीचं. गव्हाचं घेतोय, तेही चाळून घेऊया. त्यानंतर आपण घेतोय डाळीचं पीठ. पाऊण वाटी डाळीचं पीठ आहे. ह्या मापानेच सगळे पिठं घ्या. त्यानंतर आपण घेतो रवा.
थोडासा रवा घालायचा आहे. बस आता आपण यात काही मसाले घालतोय. आपण जो कुटून घेतला तो मसाला आपण यात घालतोय. धने सोप आणि धने सोप त्याच्यानंतर आपण घातलंय जो मिरे वगैरे ते आपण कुटून घेतले ते आता त्यात घालतोय. त्यानंतर घालतोय अर्धा चमचा हळद. त्यानंतर लाल तिखट, अगदी थोडंसं लाल तिखट घाला कारण आपल्याला. आता आपण घालतोय तीळ. हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. आणि याला कोमट पाण्यामध्ये मळून घेऊया. थोडं पाणी टाकून. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, मिडियम सरपीट मळा. आपण पीठ मळून घेऊया. कोमट पाणी घेऊन थोडं पाणी घेऊन जसं लागेल तसं पाणी घेतलं आहे आणि अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे. आपलं वड्यांचं पीठ रेडी आहे. आता आपण ते 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. तुम्ही बघू शकता तुम्ही तेल तापत ठेवलं. आता आपण वडे सोडूया. आपण जे पीठ मळून होतं त्याचे वडे बनवून घेऊया. कोंबडीच्या भाजीसोबत खाणारे कोंबडी वडी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले वडे फुगत आहे. किती छान फुगत बघू शकता.
अशा पद्धतीने वडे बनवायचे. उरलेले मी करून घेते. बघू शकता अशा पद्धतीने आपली चिकन थाळी तयार आहे. गटारी स्पेशल चिकन थाळी. त्यासाठी इथं फ्राय चिकन आहे, चिकन आळणी आहे, चिकन रस्सा आहे, भात आहे, कोंबडी वडे आहेत, काकडी आहे, निंबू आहे आणि कांदा आहे. अशा पद्धतीने आपली थाळी तयार आहे. या गटारीला बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.